काय हो रिंकीचे बाबा, तुम्ही इथे येऊन मस्त मोबाईल पाहू राहिले. मी पुऱ्या घरात पाहू राहील, तुम्हाला दिसून ना राहिले. मी म्हटलं कुठे गेले. पाणी चालू आहे तर का तुम्हाला निरा मोबाईल पाचे धंदे आहेत का? आम्हाला बायाला पहा बरं, सरस करावं लागते का नाही? स्वयंपाक बी करावं लागते, कपडे धुवा लागते, सरस करावं लागते. आणि पाणी चालू असलं की तर तुमच्या माणसाला काहीच करायचं काम नाही बा. फक्त जेवलं की निरा मोबाईलच पाहता, काही फिकर गिकर आहे का नाही? चला ना म्हटलं, जरासं पाणी उघडलं तर वावरात जाऊन पाहते काय म्हणते पीक पाणी. तर घरी बसून दिसणार आहे का आपल्याला? समजणार आहे का कसं काय आहे? तर चला ना मग जाऊन येऊ ना. 2-4 दिवस झळी लागली म्हणून जरासं घरी घरी लागू राहिलं. तरी बी ढोरा वासराचं करणं पडत नाही का सकाळी? तरी बी हे बाई बायको म्हणते की तुम्ही म्हणते मस्तपैकी घरी झोपा घेता ना. आता सांगा, पहिले वावराले एक फेर दिला, तिथून नाही तर निंदन केलं, खत टाकलं. आता झळी लागली तर काय करा माणसानं वावरात जाऊन? आता म्हणते की तुम्ही काहीच ना करत. आता काय हिच्या नांदी लागायला पुरते का भाऊ आपल्याला? बरोबर आहे तू. आता कसं 2-3 दिवस झाले पाणी चालू आहे, तुला घरी घरी मी दिसू राहिलं, तुला काही ते बरं नाही दिसू राहिलं. चाल ना मग, चालते वावरात, चाल पाहून येऊ का आहे तर. म्हणजे कसं तू सकूनच जशी ना उद्या निंदाले, चाल मग एक चक्कर टाकूनच येऊ. काय हो शांता मावशी, कुठे जायच्या गोष्टी करू राहिल्या तुम्ही? झडी पाण्याच्या जरासं पाणी उघडलं, आता कुठे वावरात चालल्या का तुम्ही? मग मला बी येऊ दे ना बाई, मी बी लयच नाव कटाईली घरात राहू. काय करावं, निरा 8 दिवस झाले नाही पाणी लागेलाय, काहीच समजून नाही राहिलं. माया बी मन नाही लागू राहिलं घरी. चाल बरं, मी बी तुझ्या संग वावरात चक्कर टाकाले, कसं काय आहे पीक पाणी तर पाहून येऊ मग. चाल मग मी बी येतो. माझी बायकोच काय कमी होती? आता हे बबिता बी आली, त्यात तेल टाकाले. आता तर एका लेख दोघीच झाल्या. आता या मला सुकानं राहू देतात का वावरात नेल्याशिवाय? आता जाच लागते भाऊ. बरी आली बाबा बबिता तू. मी तुला आता आवाजच देणार होती, चालता का वावरात? चाल मग आता जाऊ आपण. आता बरी आली तू टाईमवर. पुऱ्या वावरात किती तण झालं, उभं राहिले तर जागा नाही राहिली, इतकं तण झालं बिचारे. आता माणसाले म्हणो डवरा द्या डवरा द्या, आता ऐकलं नाही. मला म्हणत तो 1200 रुपये घेते, राहू दे आपण 8 दिवसानं मारू. मग म्हणजे कसं म्हणत ते द्रोख होतात त्या पहिल्या फेराले 15 दिवस. पण मारला असता, एखादा फेर मारून घेतला असता तर एवढी परेशानी असते का? पाय ना आता तण आणि पराठी सारखी झाली. आता काय करावं, हे कसं काय निंदावं हे? हो शांता मावशी, तणाले तर वानच नाही. तण पराठी खरंच सारखीच झाली, पण पराठी मस्त झाली बिचारी तुई, लय मस्त दिसू राहिला. आता वावरात पायबर किती गमून राहिलं, घरी बी नाही जावट राहिलं. असं वाटते घरी निरा बोरबाजी झाल्यापेक्षा वावरात आलो असतं दुपारून तर लय काम झालं असतं आपलं. खरंच गमून राहिलं बिचारे, आता वावरात पीक लय मस्त दिसू राहिलं. हो ना बबिता, ते का आताच लावेल आहे का बिचारे पराठी? 2 महिने झाले ना पाण्याची आहे ते पराठी. ते लय दिवसाची लावेला आहे, 1.5 महिना झाला तिले. मग आता दिसणार नाही तर काय? एक खत बसलं तिले, एक खत द्यायचंच राहिलं ना. आता हे पाणीच नाही उघडू राहिलं. आता पायनं निंदाले बाया भेटणं मुश्किल आहेत म्हटलं. आता बाया नाहीत भेटू राहिल्या, तणनाशक टाका होतं ते पराठी खराब होते. काय करावं काही समजून नाही राहिलं ना. या माणसानं काही ना काही ध्यान द्यायला नव्हतं पाहिजे. आपलं कसं आपल्याला बसायला लागते घरी स्वयंपाक पाणी करत, आणि माणसासारख्या माणसानं या वावरात पाव काय तालतोल आहे तर ते बी बसतात घरी आपल्या बरोबर. तुझे म्हणणं बरोबर आहे, पण तुला माहित नाही का पाणी येत जाय जात जाय, त्याच्याच्यानं नाही लागलं त्याला फेर. जाऊ दे ना, आता बी का उशीर झाला का? अधिक काही इतकी मोठी थोडी झाली काही पराठी, लागते ना तिला फेर, लागते ना अधिक फेर बी लागते. एकदा निंदून घेतलं की चक होते, एवढं काही गरम व्हायचं काम नाही. आता कसं याच वावरात रोज निंदाचं, जरा जरा होऊनच जाते. भेटतात ना बाया, भेटणार नाही तसं थोडी आहे काही. आता बाया भेटणं या टाइमात म्हणजे स्वर्गातल्या अप्सरा भेटल्यासारखंच आहे. तुम्हाला माहित नाही का? आता निंदन लागले की बायाचे कसे भाव वाढतात. कालच तर मी गेली होती त्या बाईच्या इकडे, ते म्हणे आता नाही होत म्हणे आमचं 15 दिवस. आणि तुम्हाला नाही का ते पात्तन नाही धरत का ते बाई? आता तिला बी नाही जात का आपले 10-10 रुपये शिल्लक? प्रत्येक बाईपर्यंतचे 10 रुपये घेते ते शिल्लक. आता आपल्याला निंदन कोणत्या भावात जाते ते? पहिले जे 5 बायात होत होतं, आता त्याला 10 बाया लागते ना आपल्याला. म्हणून कसं पहिलेच काळजी करायला लागत होती ना निंदाची. का शांता मावशी, ते म्हणे ना आता सरकारनं घोषणा केली आहे म्हणते ना, भेटणार आहे म्हणते ना ते सोयाबीनवाल्याला 5,000 रुपये एकरी पैसे भेटणार आहेत म्हणे ना. आणि पराठीवाल्याला भेटणार आहेत म्हणे 10,000 रुपये. जाऊ दे ना, तेवढ्यात तू निंदन होते तितके पैसे भेटले की. त्या सरकारचं काय खरं आहे हो बाई? रोजचा दिवस आणि रोजची योजना असते त्याची. आपण पाहिलं शेतकरी लोक आपल्याला आपल्याच हिशोबान चालायला लागेल ना, काय करायचं काय नाही ते. कसं आपल्याला आपण आपल्या पद्धतीनं करायला पुरलं आहे की नाही? म्हटलं उद्या त्या बैलजोडीवाल्याला बी सांगा डवरा द्यासाठी, एखाद्या तुंग्यातल्या बाया सांगून द्या आपल्याला धाक. म्हणजे कसं निंदलं की माणूस दुसरं खत टाकायला मोकळे होते. चला बरं घरी लवकर आणि द्या बरं पटकन सांगून. तुम्ही आणखी भेटतील नाहीत मग बाया. कशी जराशी उघाड भेटली तर निंदून घ्यायला पुरते आता आपल्याला. मग मित्रमंडळी, तुमच्याकडे कशी काय चालू आहे निंदाची मजा? तुम्हाला बाया भेटून राहिल्या का नाही? कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं. सोबतच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.